सर, आज स्नेह सरांच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्यामुळे मी सर्वांचे स्वागत करतो. खरं तर सांगायचं गेलं, स्नेही सरांचं आणि माझं नातं जसे हात आणि डोळे तसे आहे. हातांना लागले की डोळ्यांना पाणी येतं, हातांना लागले की डोळ्यांना पाणी येतं, पण डोळ्यांना पाणी पुसताना हातांना वर यावं लागतं. असं आमचं स्नेही सरांचं माझं होतं. खरं तर आज ते त्या नात्याला तात्पुरतं मुकावं लागत आहे. अर्थातच त्या नात्याला सुलपीवरून पाहायला मिळत आहे. परत सरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, सरांनी सामान्य काम करत असताना एक नवीन खुर्च्या घेऊन काम करत असतात. ज्या वेळेस मी त्यांना बघितलं, आले की मस्त एक नवीन खुर्च्या घेऊन ते काम करत असतात. नवीन ऊर्जा कापण्याच्या कामाबद्दल, त्याच्या कामाबद्दलची पावती आणि त्याच्या कामाबद्दलची शिदुरी घेऊन, त्याच्या कामातून बोध घेऊन आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. त्यांच्या कामात खरं तर त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या मनाच्या मोठेपणाबद्दल बोलायचं झालं तर खूप काय बोलता येईल. जसं की कोई कद से बड़ा होता है, कोई कद से बड़ा होता है, कोई पद से बड़ा होता है, पण जो मुसीबत से जो खड़ा होता है वो सबसे इंसान बड़ा होता है. त्यांचं मोठेपण आहे. खरं तर सर्व स्टाफना आपलं समजून त्यांच्या सर्व अडचणींना एक ढाल बनवून त्यांनी सर्वांच्या समस्या काही सगळं दूर केलं, असं त्यांचं ते व्यक्तिमत्व होतं. पण सरांना मी एक सांगतो, अधिक काय मी काय बोलत नाही, बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं पण भरपूर आहे. पण काळाच्या आणि वेळेच्या मध्ये आपण सर्वजण अडकलो आहे, त्यात माझी तरी ती सुटका होणार. त्यामुळे सरांच्या पुढील वाटचालीसाठी मी भरपूर शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो. खरं तर शेवटी जाता मी इतकंच बोलतो, की ना सत्ता साथ रहती है, ना सत्ता साथ रहती है, ना संपत्ति साथ रहती है, ना सत्ता साथ रहती है, ना संपत्ति साथ रहती है, लेकिन इंसानियत की सनद दोस्तों हर पल साथ निभाती है. पुन्हा एकदा सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.